पुढची बातमीबाबत लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेच लागतील, बहिणींना 2100 रुपये द्या नाहीतर घरी बसा असं उद्धव ठाकरे म्हणतात। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं शिंदेंनी सांगितलं। बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन सुद्धा पूर्ण करणार असं सुद्धा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणींना सुद्धा मारलेली आहे। 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच। आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी। मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवावं लागेल। लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही। आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू।